महिलेने दिला 4 बाळांना जन्म, 3 मुले व 1 मुलगी व आई सुखरूप. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील घटना. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील आदिवासी बहुल भागातील 4 बन या गावातून एक अत्यंत दुर्मिळ आणि थक्क करणारी घटना समोर आली. गावातील रहिवासी पंशीराम सस्त्या यांची 27 वर्षीय पत्नी रियानी यांनी कोणत्याही वैद्यकीय सुविधेविना अत्यंत कठीण परिस्थितीत घरीच प्रसूती दरम्यान 3 मुले आणि 1 मुलीला जन्म दिलाय. प्रसूतीनंतर माता आणि 4ही नवजात बालकांना तातडीने जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी केलेल्या प्राथमिक तपासणीत आई रियानी आणि 4ही बाळांची प्रकृती सुदैवाने स्थिर असल्याचे आढळले. बालकांचे वजन 900 ग्रॅम ते 1 किलो दरम्यान असल्याने पुढील विशेष वैद्यकीय उपचारासाठी त्यांना तातडीने खामगाव येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते लाखो किंवा करोडो प्रसूतीमागे घडणारी ही अत्यंत दुर्मिळ घटना असून अशा प्रकरणात मुदतीपूर्व प्रसूतीमुळे बाळांचे वजन कमी असणे स्वाभाविक असते. सध्या खामगाव येथे तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली माता व बालकांवर उपचार सुरू असून संपूर्ण परिसरात या घटनेची मोठी चर्चा आहे. हे विशेष असून गावासह परिसरात चर्चा असून अनेक नागरिकांनी त्यांच्या भावी आयुष्यासाठी कुटुंबाला व परिवाराला शुभेच्छा दिल्या. हरी बोराडे, झी इंडिया 24 तास, बुलढाणा. रियानी पंशीराम मोठे को आवाज बड़े गुलाब. हाँ, किती मुलं झाले काल तुम्हाला? काल 3 मुलं आणि 1 मुलगी. कशी आहे तब्येत त्यांची? चांगली आहे ते. कोणत्या गावचे आहे तुम्ही? ते जळगाव जामोद. जळगाव जामोदचे. 4 बार. 4. हाँ, केव्हा आले होते दवाखान्यात? काल गेल की 12 वाजता. असं. हाँ, जळगाव म्हणजे 4ही मुलांची तब्येत कशी आहे? चांगली आहे ते. हाँ, याच्या आधी किती मुलं आहे तुम्हाला? पहिलं मुलगा आणि मुलगी अजून मुलगी आहे. म्हणजे एकूण 7 झाले. हाँ, मैं सात. हाँ. काल यांची डिलिव्हरी झाली, किती मुलं झाले? 3 मुलं आणि 1 मुलगी. बरोबर. कशी आहे तब्येत त्यांची? ठीक है. याच्या आधी किती मुलं होते यांना? याच्या आधी पहला बड़ा लड़का, उसके पीछे लड़की, इनके पीछे लड़की. आणि अभी कुल मिला के 7 हो गए. 7 हो गए. कैसी है तब्येत? आज के कल कब आए थे? 12 बजे. डिलीवरी कब हुई? 4 बजे. 3 बजे हुई कल. सदर रुग्ण रियानी पंशीराम सस्त्या ही 5 तारखेला आपल्याकडे रेफर करण्यात आली होती. तिचा म्हणजे तिची डिलिव्हरी ही घरी झाली असल्या कारणाने तिला जळगाव जामोद या रुग्णालयात रेफर करण्यात आलं होतं. तिथून त्यांच्यामार्फत आपल्याकडे रेफर करण्यात आलं व तिच्यासोबतचे 4 अपत्य हे एसएनसीला ॲडमिट करण्यात आले आहे व तिथे तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर ट्रीटमेंट चालू आहे. किती मुलं यांनी जन्म झाले हे? एकूण 3 मुलं व 1 मुलगी आहे. वजन कमी असल्या कारणाने त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहे. तब्येत कशी आहे बाळांची? नवजात तब्येत सध्या तर स्थिर आहे आणि डॉक्टरांच्या याच्यानुसार ट्रीटमेंट चालू आहे.